चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषयाकडे मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा चला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण आता आपल्या चॅनलमध्ये बघा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की आपण जे काय करून घेणार तुमच्या सर्वांकडून, तुम्हाला माहिती आहे आपण काय करून घेणार आहे, तो एकदम प्रॉपर प्रत्येक गोष्ट मी तुमच्याकडून करून घेणार आहे. पण त्याआधी तुम्ही काय करायला नको त्यासाठी हे घेऊन आलोय. काय मी तलाठी होणार, फक्त या चुका टाळा. पोरांनो तुम्हाला सांगतो, ह्या चुका जर तुम्ही टाळल्या नाही ना आणि वारंवार ह्या चुका तुम्ही करता, जर या चुका तुम्ही टाळल्या तर 100% तुमचा तलाठी होण्याचा प्रवास सोपा होईल. आणि नक्कीच मला म्हणावंसं वाटतं तुम्हाला की तुम्ही स्वतःला म्हणा मी तलाठी होणार. त्यामुळे कमेंट नक्की करा, मी तलाठी होणार, मी तलाठी होणार म्हणून. ठीक आहे, कारण आपण आपल्याला नाही तर कुणाला, आपण आपल्याला ओळखत नाही तर कुणाला ओळखतो. ओके चलो अब स्टार्ट करेंगे. या चुका तुम्हाला टाळायच्या आहे. तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, बघा काय मी होणार तलाठी, महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षकांसोबत करा तयारी. या संबंधित आपली बॅच लॉन्च होती पोराव. ठीक आहे, 27 जुलै पासून म्हणजे सोमवारपासून आपली बॅच सुरू होती. सुरुवातीला आपण पीआयक्यू विश्लेषण घेणार आहे. का बरं, त्याची गरज तुम्हाला कळायला पाहिजे नेमकं काय येणार आहे, कसं येणार आहे, कुठून येणार आहे. तर ती बॅच काय असणार आहे, कसं चालणार आहे, काय नाही, या सर्व संबंधित संध्याकाळी आपला आज 5 वाजता लाईव्ह आहे. त्यामुळे आत्ताच लाईव्हचं बटन ऑन करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. एवढे तज्ञ लोक आहेत, संदीप आरगडे सर सारखे लोक आपल्याकडे, शिक्षक लोक आपल्याकडे शिकवायला येणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर सत्यनारायण चौरे सर आहे, आकाश विटेकर सर आहे, ठीक आहे, त्यानंतर महेश पाटील सर आहे आणि स्वतः मला तर तुम्ही ओळखता. ठीक आहे, चला सगळं सांगतो रात्री, सगळं डिटेल आपली बॅच कशी असणार आहे, काय असणार आहे, कोण काय करणार आहे, कोण नाही, कोणाचं काय. आणि जरी तुम्ही बॅच नाही केली तरी मी जे सांगतो ते नियोजन स्वतः जरी फॉलो केलं तरी यशस्वी होणार आहे. चलो चला कमेंट करत राहा, मी तलाठी होणार, प्रत्येकाची कमेंट पोरांनो. चला पुढं आता काय मेन मुद्द्यावर येऊ. कोणत्या चुका. चूक क्रमांक 1, काय कोणते पुस्तक घ्यावे. मी सांगतो कालपासून, बघा एक गोष्ट सांगतो पोरांनो, कालपासून मला कमीत कमी 50 ते 100 मेसेज आहे. फक्त काय तर कोणते बुक लिस्ट सांगा. काय सांगा, बुक लिस्ट सांगा. अरे मला सांगा पोरांनो, आता लक्षात घ्या, बुक लिस्ट. आता ही जी बुक लिस्ट आहे इथं 1000 प्रकारचे 1000 बुक आहे, बरोबर आहे. मग कोणतं घ्या, काय घ्या, कसं घ्या, किती घ्या, कसं करा, काय करा, या गोष्टी त्याच्यात आल्याच, बरोबर की नाही मित्रा, बरोबर. मग मी तुला म्हणन पॉलिटिक्ससाठी रंजन कोळंबे घे, ठीक आहे. मी तुला म्हणन इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं घे, मी तुला म्हणन भूगोलसाठी दीपस्तंभ घे. वेगवेगळी 1000 नावं सांगत. पण एक विचार कर, खरंच तुझ्याकडून आता पुस्तक वाचून होणार आहे का? सांग मला, आता तुझ्याकडून पुस्तक वाचून होणार आहे का? मी सांगतो कोणाकडूनच आता पुस्तक वाचून होणार नाहीये. त्यामुळं महत्वाचं काय असतं, पुस्तक कोणती घेऊ यापेक्षा काय वाचू हे लय महत्वाचं. म्हणजे काय, मग का सर आता पुस्तक घेऊच नको का, फक्त बॅचेसच करू का? बॅच करू नको, काही हरकत नाही. पण काय कर, पुस्तक घेण्यापेक्षा काही ठराविक नोट्स आहेत जसं लोकसेवाच्या, त्या नोट्स घे फक्त. कारण नोट्स छोट्या असतात, लवकर वाचून होतात. ठीक आहे, पुस्तकं घेऊ नका मी सांगतोय. आणि घेणार असाल तर विचार करून घ्या, मी बुकलिस्ट देईल, काही हरकत नाहीये. पण होईल का बरं, घेतले जरी तर त्यातून फक्त आता पुढच्या याच्यात सांगतो. ठीक आहे, चला पुस्तकं कोणते घ्यायचे तर नोट्स घ्या, साध्या नोट्स. लोकसेवाच्या खरंच छान नोट्स आहे, मी स्वतः सांगतोय. ठीक आहे, घेऊ शकतात, करू शकतात. ओके चला. आणि कोणतंच पुस्तक नाही घेतलं तर एक पुस्तक नक्की घ्या, 21,000 प्रश्नसंच, वेगवेगळ्या प्रकाशनाचा आहे, कोणत्याही प्रकाशनाचा घ्या, काहीही हरकत नाही. पण हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शुअर शॉट फेल होणार आहात. कारण याच्यावरच पूर्ण पॅटर्न आहे आणि हाच तो घोळ आहे, हाच दोघांमधला एक दरी आहे जुन्या विद्यार्थ्यांमध्ये आणि नवीन विद्यार्थ्यांमध्ये. जुन्या विद्यार्थ्यांकडे हे आहे, याच्यावर त्यांनी पूर्ण भर दिलाय आणि नवीन विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहितीही नाहीये. म्हणून आधी हे पुस्तक घेऊन यायचं आणि व्यवस्थित करायचं. चलो कसं करायचं, काय करायचं ते पुढे आपण बघू. दुसरी चूक काय बघू रे, दुसरी चूक बघा, पुस्तकाचे पहिले पान ते शेवटचे पान वाचणे. विठ्ठल काय, पुस्तकाचे पहिले पान ते शेवटचे पान वाचणे हे आमचा टास असतो. असं झालंय पोरांना, आता कधी पुस्तक आणतो बाजारातून आणि कधी पहिलं पान काढतो, दड 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 वाचत 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 ते पुस्तक कधी संपतो. पण बाळा, ते पुस्तक ज्या दिवशी संपल त्या दिवशी एक्झाम झालेली असेल
आणि मग तुझा काहीच फायदा होणार नाही. मी पुस्तकं कधी आणतो आणि कधी पहिल्या पानापासून वाचायला लागतो? अजिबात नाही. रणांगणात उतरताना, युद्ध खेळताना कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, रणांगणाचे सगळे कोपरे माहिती पाहिजे. फक्त शत्रूची ताकद किती आहे यापेक्षा रणांगणात कुठे काय करू शकतो हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. मग आपलं रणांगण काय रे? तर आपली येणारी ग्रुप सी, आणि या ग्रुप सी मध्ये तलाठी पद आलंय आणि यासाठी सरळ सेवेची पोरं आता याच्यात उडी मारणार आहे. आणि पण एमपीसीची पोरं जुनी झाली आहेत, पार त्यांनी तो उकळून पिलाय अभ्यास. त्यामुळं तुम्ही डायरेक्ट पुस्तक घेतलं तर पहिलं पान ते शेवटचं पान वाचण्याचा अट्टाहास करू नका. कारण तसं जर तुम्ही केलं पोरावो तर लक्षात घ्या, तुमचा काहीही फायदा होणार नाही. सगळ्यात मोठी चूक तुम्ही ही करून बसाल. काय सगळ्यात मोठी चूक तुम्ही ही करून बसाल? त्यामुळं जरी पुस्तक घेतलं तर पुस्तकातून काय वाचायचं? मेन टॉपिक काढायचे. मेन प्रत्येक विषयाचे जास्तीत जास्त 10 टॉपिक काढा पोरांनो. जास्तीत जास्त 10 टॉपिक काढा. किती टॉपिक? 10 टॉपिक प्रत्येक धड्याचे, प्रत्येक विषयाचे. बरं सर कसं करणार? हे 10 टॉपिक कोणते? मग आता सर्च करा युट्यूबला इम्पॉर्टंट टॉपिक्स. अरे मित्रा, याच्यात वेळ घालण्यापेक्षा ते PYQचं पुस्तक घे, ते समोर ठेव, प्रश्नपत्रिका घे, त्या समोर ठेव आणि मग बघ कोणत्या वर्षी कोणता कधी काय आलं. हा प्रश्न चला या धड्यावर आहे ना, दरवर्षी 2 प्रश्न आहे, कळलं तुला? चल घे त्याला बाजूला काढून. दुसऱ्या धड्या या धड्यात ना 5 प्रश्न दरवर्षी आहे, चल घे त्याला बाजूला काढून. असं मागील 2023 पासून सर आता माझ्याकडून हे होणार नाही, हे कसं करू? आणि त्यासाठीच मग मी आता PYQ सिरीज सुरू करतोय. त्या PYQ सिरीज मध्ये मी काय करणार आहे, 2022 पासून 2026 पर्यंतच्या सगळ्या गटकच्या ज्या परीक्षा आहे झालेल्या त्यांचं विश्लेषण घेणार आहे. विश्लेषण म्हणजे काय हो? मी तुम्हाला त्याची उत्तरं सांगणार आहे का? तर अजिबात नाही, मी उत्तरं सांगणार नाहीये. मी काय करणार आहे तर बघा, यावर्षी यावर्षी हा टॉपिक आला. बघू आता या टॉपिकवर किती प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्यासमोर त्याचं नाव लिहायचं. समजा आता इतिहासाचं आहे, समजा इथं 1857 प्रश्न आहे, हा त्याच्यानंतर धार्मिक सुधारणा आहे, 2. त्यानंतर राजकीय संघटना आहे, 3. ठीक आहे, हे मला कळलं. ओके बेटा, हे माझ्या लक्षात आलं. असं मी सगळं केलं. असे 10 क्वेश्चन झाले इतिहासाचे. 10 30 10 चोक 40 4 वर्षाचे. मग या 40 प्रश्नात ही जे नावं मी लिहिलेले मी बघणार बाबा या 4 वर्षात या 40 प्रश्नात 1857 उठावर किती प्रश्न आहे. मग मला दिसलं की 12 प्रश्न याच्यावर आहे. मग धार्मिक सुधारणावर किती आहे? 14 प्रश्न आहे. म्हणजे सांगतो बरं, तर हे मला कळलं की मग मला कळलं की IMP टॉपिक इतिहासाचे कोणते. हे तुमच्याकडून होणार नसेल तर आपण करून घेणार आहे आपल्या बॅच मध्ये, आणि ते लाईव्ह आपलं सुरू होतंय उद्यापासून. त्यामुळे तयारीत राहा. ठीक आहे, उद्यापासून लाईव्ह सिरीज सुरू होणार आहे आणि सकाळी उठायचं आता 6ला, 6 ते 7, 7 ते 8. ठीक आहे, चला लाईव्ह सिरीज म्हणजे बॅचचे डेमो लेक्चर पण तेच असणार आहे. ओके, समजलं? चला पुढे जाऊ पोरांनो. दुसरी चूक म्हणजे ही चूक करू नका की पहिलं पान ते शेवटचं पान वाचू नका. फक्त जे महत्वाचे टॉपिक्स आहे आता तेच करा, हे तुम्हाला मी सांगत आहे. चला पुढे. त्यानंतरची तिसरी चूक काय रे? पूर्ण पुस्तक वाचण्याचा तास ते झाले, हे एकच झालं, हे आणि हे एकच झालं. ठीक आहे, त्यानंतर PYQ कडे दुर्लक्ष. VIMP चूक ही काय आहे? VIMP चूक म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट चूक तुम्ही करता. ठीक आहे, लक्षात ठेवा आता. ओके, चला मग काय करायचं रे? बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, PYQ कडे दुर्लक्ष. खरंच आता तुम्ही काय करणार बघा, तुमच्या डोक्यात काय चालू आहे? पुस्तक घेतो, बॅच घेतो, वाचतो, एक चॅप्टर वाचला, दुसरा वाचतो, तिसरा वाचतो, चौथा वाचतो, 5वा वाचतो, असे वाचतो. झालं पूर्ण. झालं सर माझा सिलेबस पूर्ण झाला, मी सगळं वाचलं. नाही रे बाळा, नाही. तू काहीच केलं नाही. तू फक्त निव्वळ एनर्जी वाया घातली. आणि हेच ही एनर्जी वाया घालू नका. मग काय तर रोज तुमचा असं शेड्यूल पाहिजे. समजा मी जर आज संविधान सभा चॅप्टर घेतलेला आहे हातात, संविधान सभा हा चॅप्टर जर मी आज हातात घेतला आहे, तर या चॅप्टर मध्ये या चॅप्टर मध्ये मी अगोदर काय करल, अगोदर हा चॅप्टर रीड केला की मग मी याच्यावरचे काय वाचल रे? PYQ वाचल, PYQ सोडवल. मग मला किती जमतंय ते बघल. मग मला क्लिक होईल की बाबा मी हे वाचलं. काय हे वाचलं म्हणजे तुम्हाला कळलं की तुम्ही वाचलेला हा भाग PYQ मध्ये दिसतोय, म्हणजे तो IMP आहे. काय जमल, काय जमणार नाही.
मग तुम्ही हे जेव्हा वाचलं ते याच्यात बऱ्या प्रमाणात तुम्हाला आढळून आलं. मग नंतर परत तुम्ही रिडिंग करा त्या चॅप्टरची, परत रिडिंग करा आणि मग रिडिंग केल्यावर तुमच्या लक्षात येईल की याच्यात काही ज्या गोष्टी राहिल्या होत्या त्या परत त्याच्यात आढळून आल्या, आपल्या वाचनातून राहून गेलेल्या. म्हणजे हा चॅप्टर आता झाला इथं परफेक्ट. परफेक्ट आलं लक्षात. यामुळं असं तुम्हाला करावं लागेल प्रत्येक चॅप्टरला. हे मी करून घेणार आहे, फक्त तुम्ही करण्याची तयारी ठेवावी. झालं. चला पुढे. तिसरी चूक. आता चौथी चूक. फक्त वाचन करू नका, हे नाही एकच झालं जे मी तुम्हाला सांगितलं, फक्त वाचत राहू नका. त्यानंतर किती वेळ अभ्यास करायचा यापैकी किती कसा करायचा, कसा करायचा हे ठरवा. म्हणजे इन शॉर्ट, म्हणजे लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, अभ्यास किती करताय यापेक्षा कसा करताय याला खूप महत्व आहे. कारण तुम्ही 12 घंटे एनर्जी वाया घालताय की 5 घंटे प्रॉपर अभ्यास करताय याला खूप महत्व आहे. कारण जे मी तुम्हाला मागच्या आत्ताच्या चुकामध्ये सांगितली, मागची चूक सेम तसंच. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. हा पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या तुमच्या चुका सांगेल. जशी ही एक त्यातली चूक आहे कोणती, कसा अभ्यास करायचा, किती करतो हे महत्वाचं नाही, कसा करायचा. बघा आता कसा करायचा म्हणजे कसा अभ्यास करतो. म्हणजे मी नुसतं वाचतोय हे वाचत गेलो बरं का. वाचन चालू आहे, रिडिंग चालू आहे. मग त्या मागे एक चॅप्टर झाले पूर्ण, पण नंतर कळतं अरे मी तर मागचं सगळं विसरलो. त्यामुळं मी जे सांगितली ती मेथड, PY रिडिंग, PYQ रिडिंग झालं. त्यानंतर रिव्हिजन, टॉपिक वाईज रिव्हिजन. आणि रिव्हिजन करायला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला आहे ना रिव्हिजन करता आली पाहिजे. रिव्हिजन करता येत नाही तुम्हाला. तुम्ही काय करता, त्या टीव्ही पुढे लिहिलेलं आहे ते नंतर सांगतो वाटलं, ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, कळून जाईल. म्हणजे काय करायचंय तुम्हाला की कसं वाचतोय, कसं करतोय, कसं करायचं सांगितलं की PYQ वाचायचे, रिडिंग करायची, PYQ वाचायचे, परत रिडिंग करायची. तेव्हा चॅप्टर काय होत असतो, परफेक्ट होत असतो. काय होत असतो, परफेक्ट होत असतो. समजलं आता. म्हणजे हे तुम्ही 5 तासच जरी फॉलो केलं तरी तुमचं प्रॉपर होतं, एवढं लक्षात ठेवा. रोजचा 5 तास ते 7 तास अभ्यास सफिशियंट आहे. फक्त कसा करायचा हे माहिती पाहिजे. नाही तर निव्वळ घेतलं पुस्तक थोबाडासमोरून 12 वाजे लोक बसलो आणि मग माय बापाला वाट लागलं लय अभ्यास करू लागलं आणि जगाला वाट लागलं, त्याला वाट लागलं माय मी किती अभ्यास करू लागलो. पण नंतर कळतं डोंबल्या तू अभ्यास केला नाही, तू फक्त एनर्जी वाया घातली. या गोष्टी होण्याआधी सावध व्हा. आपण अभ्यास कसा करतोय याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवून येईल, ठीक आहे. तुम्हाला इन शॉर्ट सांगितलं. चला पुढे. आता हे झालं. आता हे बघा, स्वतःच्या नोट्स काढणे, ठीक आहे. स्वतःच्या नोट्स काढणे. चला आता हे एक आहे, चला लक्षात घ्या. स्वतःच्या नोट्स काढणे हे खूप महत्वाचं आहे बरं का. म्हणजे चूक नाही बरं काही, हे बरोबर आहे. काय, स्वतःच्या नोट्स काढणे, काढायला पाहिजे. न काढणे, तिथं न काढणे होते. स्वतःच्या नोट्स न काढणे असं होतं ते, म्हणजे चूक. म्हणजे काय काय लक्षात घ्या, न काढणे ही चूक करता तुम्ही, काढायला पाहिजे. परत ऐका, नाही तर म्हणशाल मास्तर काही बोलतं. स्वतःच्या नोट्स न काढणे ही चूक आहे, त्या काढायला पाहिजे. आता तुम्ही काय करता, 90% पोरं मी सांगतो तुम्हाला, पुस्तक घेतलं, चॅप्टर रिडिंग करायला सुरुवात केली, हा हायलाइट, पुढे गेलं हायलाइट, पुढे गेलं हायलाइट, पुढे गेलं हायलाइट. पुस्तक लाल निळं पिवळं हिरवं करून सोडून देता. नंतर जेव्हा रिव्हिजनचा टाइम येतो तुम्हालाच कळत नाही नेमकं कोणतं इम्पॉर्टंट आहे आणि कोणतं नाही. कारण वर हायलाइट केलेला पॉईंट असतो, तेव्हा इथं हायलाइट केलेला पॉईंट असतो आणि इथं नॉर्मल पॉईंट असतो. हा बी नजरेवर पडतो. म्हणजे हा वाचला की तुम्ही हा पण वाचून घेता. ही तुमची रिव्हिजन आहे का, नाही. त्यामुळे काय करायचं असतं, हा जो हायलाइट केलेला पॉइंट आहे हा आपल्या वहीत उतरायचा असतो. आपल्या वहीत उतरवला की आपले 10 पॉईंट जर एका टॉपिक मध्ये निघताय तर ते 10च पॉईंट या वहीमध्ये राहतात. आणि मग म्हणूनच म्हणतो मी रोज सकाळी 10 मिनिटात रिव्हिजन होती. कारण तुम्ही याचे 10 पॉईंट वाचून घेऊन जर तुम्ही त्या नोट्स काढल्या प्रॉपर तसं हायलाइट केल्या पॉईंटच्या तर वाचायच्या. हा अरे अरे असं वाचत जायचं. काय करत जायचं, वाचत जायचं त्यांना, बरोबर आहे. आणि त्याला वाचलं की मग काय होत असतं, रिव्हिजन होती. दुसऱ्या दिवशी आता समजा मी आज हे केलं, सगळं पुस्तक वाचलं, हायलाइट पॉईंट केलं, त्याच्या नोट्स काढल्या, मग दुसऱ्या दिवशी मी त्या नोट्स वाचून म्हणजे रिव्हिजन होईल ना. का दुसऱ्या दिवशी परत तेच पुस्तक हातात घेऊन बसायचं,
अजिबात नाही. समजलं? याच्यावर फोकस करा पोरांनो, आणि सगळं आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहे. त्यामुळे आपली बॅच तुम्ही जॉईन करा म्हणजे करा. आता सगळ्यात महत्वाचं सिलेबस पूर्ण करण्याचा अट्टाहास. सिलेबस मला सांगा, तुमच्याकडे 3 महिने पोरं 1 ते 1.5 वर्ष सिलेबस संपवायला लावतात एमपीएससीचा. 3 महिन्यात तुमच्याकडून होणार आहे खरं? होणार आहे तुझ्याकडून खरं? अजिबात नाही. म्हणूनच सिलेबस पूर्ण करण्याच्या नादात पडू नका. काय महत्वाचं आहे ते कम्प्लीट करा, म्हणजे मोजकच करा पण परफेक्ट करा. समजा मी प्रत्येक जसं तुम्हाला सांगितलं आधी, प्रत्येक याचे 10 टॉपिक काढले. 10 टॉपिक काढले म्हणजे माझे झाले 70 टॉपिक. एवढेच टॉपिक मी करेन, एवढेच टॉपिक रिपीट करत जाईल. आणि मी जेव्हा रिपीट करेन एकदम पक्क होईल. असं असतो अभ्यासाचा. समजलं? हे बघा, या सगळ्या गोष्टी मी तुमच्याकडून करून घेणार आहे. काळजी करू नका. फक्त तुम्ही आपली बॅच जॉईन करा. टेलिग्राम लिंक दिली आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कोर्स लिंक सुद्धा दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, कमेंट केलेली आहे. फक्त बॅच जॉईन करा. हे सगळं मी तुमच्याकडून करून घेतो. आणि नसन करणार तर कमीत कमी ह्या चुकात नका करू. बिनधास्त अभ्यास करा. कधीही अडचण आली तर नक्की विचारा. समजलं? ओके, थांबूयात. धन्यवाद.